आयकॉन स्किल्स प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मंडळींनो, या उपक्रमात आपण इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स लोकांना भेटतो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत आणि त्यांचे अनुभव जाणून घेत आहोत. आज याच शृंखलेमध्ये आपण भेटणार आहोत इंजिनियर सुनील चौधरी यांच्याशी आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं खूप स्वागत आहे बिल्ड आयकॉन या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सर आपण मोठं कार्य करत आहात या क्षेत्रामध्ये, बांधकामामध्ये आपण काम करत असताना आपल्याला आलेले अनुभव सुद्धा खूप मोठे आहेत. आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण आपले अनुभव आणि आपले विचार आमच्या सगळ्या लोकांशी शेअर करावेत अशी आपल्याला विनंती आहे. आणि म्हणूनच आपल्या गप्पांना सुरुवात करत असताना आपण जरा मागे जाऊयात, थोडंसं काही वर्ष मागे जाऊयात, की जिथून आपली शाळा सुरू झाली, कॉलेज सुरू झालं, त्याविषयी आपण आधी बोलूयात. तर आपलं शाळा कुठली होती, कॉलेज कोणतं होतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं असं आपल्याला का वाटलं, हे आम्हाला सांगावं? शाळा हिंगोलीमध्येच होती मॅडम, हिंदी मीडियम. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागल्यामुळं तिथं ऍडमिशन घेतलंय होतं. ऍक्च्युअली पहिले पुसदला ऍडमिशन झालं होतं कम्प्युटर सायन्सला. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे मी इकडं टर्न झालोय. बरं. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला त्याच्यामुळे मग तो हा, सिव्हिल ब्रांच मिळाली, पहिला मग तुम्ही सिव्हिल ब्रांच पहिला घेतली. पण मग कम्प्युटर करायचं होतं, सिव्हिलला गेलात तर कसं वाटलं? सिव्हिलला घेतल्यानंतर काय अनुभव होता? 94ला जस्ट कम्प्युटर सायन्स नवीनच आले होते ब्रँच. सिव्हिल ब्रँचला म्हणजे स्कोप होता पहिले. पहिले कम्प्युटर सायन्सला 2 वर्षापासून 93 पासून जास्त हे होतं. तिकडे ऍडमिशन घेतलं होतं. मग गव्हर्नमेंट कॉलेजला लागल्यामुळे इकडे टर्न झालं. सर, सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर मग पहिला प्रोजेक्ट कसा सुरू केला, की काही नोकरी केली होती, आपलं स्वतःचं काम सुरू केलं? कसं होतं बरं ते सगळं? कॉलेज संपल्यानंतर इथं हिंगोलीमध्ये आल्यावर इथं सर्व मॅक्झिमम काम मिस्त्री लोक करायचे. ओनर्स वगैरे फक्त 1-2 प्लॅन काढून, स्केच काढून पहिला वर्ष फक्त त्या हिशोबानेच गेला होता आमचा. म्हणजे टेक्निकली त्यांना तेवढा अवेअरनेस नव्हता मार्केटमध्ये. इंजिनियर म्हणजे 5 वर्ष खूप आम्हाला हे करावं लागलं. हिंगोली असा तालुका होता पहिले. इंजिनियर पण 2-3च होते इथं पहिले 2003 पर्यंत. मिस्त्री सोबत हे करायचं, फील्ड वर्क वगैरे जास्त काम करावं लागलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत होता. टेक्निकल जे गोष्टी होती ते साईटवर इथं समजून यायला वेळ लागत होता थोडस. तेव्हा मोबाईल वगैरे पण नव्हते, काही नव्हते. प्रत्येक दिवशी साईटवर जावंच लागत होतं. हं. असा सगळा तो काळ होता सर. म्हणजे हा, थोडा संघर्ष सुरुवातीच्या काळात तुम्हाला हा. करावा लागला. पण या संघर्षामध्ये पहिलं काम जेव्हा तुम्हाला मिळालं, तर त्या कामाचा काही अनुभव आहे का? हा, चांगला आहे ते कामाचा अनुभव. कॅन्टिलिव्हर आम्ही 7 फूट कॅन्टिलिव्हर स्लॅब काढला होता. तर काही लोकांचे पहिले 3 फूट 5 फुटाच्या वर होत नव्हते. त्यांना आश्चर्य वाटत होतं थोडंसं. एवढं बाहेर स्लॅब कॅन्टिलिव्हर कसं काय? तेव्हा म्हणजे खूप हां सर. बोला, बोला. माहिती नव्हती लोकांनाही तेवढी. तर त्या हिशोबाने थोडं आरसीसी वर्क पण नवीन नवीन करायचे लोक 80 पासून 90 पासून. पहिले लोड बेरिंग जास्त चालत होते बिल्डिंग्स वगैरे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कामाला सुरुवात केली. हा. पहिलं काम तुम्हाला मिळालं आणि त्यातनं मग कॅन्टिलिव्हरचं काम केल्यानंतर तुम्ही पुढे गेलात. सर, हम्म. बांधकामामध्ये अकुशल कामगारांकडून आपण जर बांधकाम करून घेतलं, तर ते धोकादायक ठरतं का? यावर आपलं काय मत आहे? धोकादायक नाही ठरत, पण त्यांना समजून सांगून आपलं स्वतःचा वेळ जास्त द्यावा लागतो. हं, हं. त्यांच्यासोबत थांबावं लागतं आणि त्यांना सांगावं थांबावं लागतं. लागतं, सांगावं लागतं. तुम्ही सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत आहात. अनेक वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि हिंगोली सारख्या गावात आपण काम करत आहात. सुरुवातीचा अनुभव तर तुम्ही सांगितलात, पण एक इंजिनियर म्हणून प्लॅनिंग आणि डिझायनिंग याचं काय महत्त्व तुम्ही सांगाल? प्लॅनिंगला पहिल्यापासून आवड होती. आर्किटेक्चर मध्ये न गेल्यामुळे इंजिनिअरिंग केली, तर सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं. पण मार्केटमध्ये असं वाटत नव्हतं की आपण म्हणजे आर्किटेक्ट करून मग सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे बेसिक म्हणजे स्ट्रक्चर बद्दल आणि प्लॅनिंग बद्दल दोन्ही हं, रुटीन बसत होती बरोबर. नाहीतर प्लॅनिंग केलेली आहे ते आरसीसी मध्ये बसलं नाही तर ती प्लॅनिंग चुकत होती तेव्हा. तर हं. बेसिक सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं प्लॅनिंग बरोबर अडॉप्ट करण्याकरता इझी गेलं आम्हाला. बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. पण सर्वसामान्य माणसांनी
आपलं घर बांधत असताना प्लॅनिंग आणि डिझायनिंग करून घर बांधावं की थेट बांधकामाला सुरुवात करावी? नाही, प्लॅनिंग आणि डिझायनिंग करूनच, आणि ते पण 25 वर्ष पुढचं त्यांनी विचार करून बांधावा. म्हणजे पुढं पॉप्युलेशन आपलं किती, घराला काय लागणार आहे, मुलगा इथंच राहणार का बाहेर राहणार आहे, त्याला म्हणजे पुढचं 25 वर्षाचा विचार करून, कारण की वारंवार घर होत नाही. हं. आता इंटिरियर व्हायले 4 वर्षाला, परत एक 4 वर्षाला घराचं इंटिरियर. पण आर-सी-सीवर जे आहे, जी युटिलिटी आहे, माणसाची गरज आहे, तो बेसिक प्लॅनिंग करून पुढच्या 25 वर्षाच्या हिशोबाने, माझ्या हिशोबाने तर तसं प्लॅनिंग करावं. अगदीच बरोबर आहे. सर आता नवीन एक ट्रेंड रूढ होतो आहे, की बजेटमध्ये घर. बजेट माझं कमी असतं, पण मला घर माझ्या मनासारखं म्हणजे मजबूत आणि दर्जेदार हवं असतं. तर ही संकल्पना रूढ होत असताना आपण कशाप्रकारे यावर काम करता? बेसिक स्ट्रक्चरला आता जो खर्च आहे, तो लागणारच आहे. त्या हिशोबाने बजेट आणि तो करून त्या स्क्वेअर फीट आपल्याला कमी करता येईल, कमी बजेट असलं तर. त्याची युटिलिटी कमी घ्यावं लागेल मग त्या हिशोबाने. पैशाच्या पुढं तर काय होणार नाही. बजेट तर ते स्क्वेअर फीट प्रमाणे जे लागणार आहे, त्याच्यामध्ये आपण काय कमतरता करणार, आणि सर्वांना स्ट्रेंथ पाहिजेच. प्रत्येक गोष्टी चांगल्याच पाहिजे. फक्त आपल्याला कार्पेट एरिया किंवा बिल्ट-अप एरिया त्या हिशोबाने आपल्याला सिलेक्ट करून बजेटच्या हिशोबाने बरोबर आहे. म्हणजे आर-सी-सी स्ट्रक्चर जे आहे ते मुख्य मजबूत करणं गरजेचं आहे मजबूत करणं आणि गरजेचं मग बाकीच्या गोष्टी आपल्या बजेटनुसार आपण करू शकतो आणि त्याला तुम्ही प्राधान्य देता. सर बांधकामाचं साहित्य जेव्हा तुम्ही निवडता, तेव्हा हे साहित्य निवडत असताना काही निकष तुम्ही ठेवता का, की हे साहित्य असं पाहिजे, या आहे. निकषानुसार पाहिजे, असं काही आहे का? हां, सध्या तर कसं आहे, पहिले क्रशर वगैरे 1-2च असायचे. आणि तो पण चांगलं मटेरियल वगैरे प्रोव्हाईड व्हायचं. वाळूचाही प्रॉब्लेम नव्हता पहिले 2010 पर्यंत. आता क्रशर पण गावामध्ये 20 एक झालेत. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला चेक करणं जरुरी आहे. म्हणजे मटेरियल गिट्टी आहे, वाळू आहे, क्रश सँड असो, मग सिमेंट, स्टीलमध्ये पण आता भरपूर याच्यामध्ये हे आलेले आहेत. डिझायनिंगच्या पार्टच्या हिशोबाने ते सिलेक्ट करणं आवश्यक आहे. बरोबर आहे सर. सर स्टील निवडताना तुम्ही कुठला क्रायटेरिया बघता किंवा काय निकष आहेत तुमचे स्टील निवडीचे? आर-सी-सी डिझाइनच्या हिशोबाने हे करतो आम्ही, जसं म्हणजे डिझाइन आर-सी-सीचं समजा हेवी असलं स्ट्रक्चर, त्या हिशोबाने मग त्याचं टेन्साईल स्ट्रेंथ वगैरे त्या म्हणजे तुम्ही आर-सी-सी त्याची स्ट्रक्चर. डक्टिलिटी बघता, डक्टिलिटी. स्ट्रेंथ बघता. सर आयकॉन स्टील तुम्ही वापरलं आहे का? हो. आमच्या 2-3 साइटवर रेग्युलर चालूच राहते. आयकॉन स्टील बद्दल काय काय वैशिष्ट्य सांगाल आयकॉन स्टील्सचं? एक तर समजा डक्टिलिटी वगैरे चांगली आहे, आणि एफ-ई 600 टी-एम-टी. बाकी याचं फक्त हे असते, पण आम्ही चेक केले आहेत. चेकिंगच्या हिशोबाने बरोबर असते. गव्हर्नमेंटचे जॉब वगैरे करतो आम्ही, नगरपालिका. हं. तर तिथेही नांदेडला वगैरे स्ट्रेससाठी वगैरे क्यूब टेस्ट त्याच्यामध्ये ठरवतात ते. सर आपण हिंगोलीमध्ये काम करत आहात. अनेक प्रोजेक्ट्स आपण या 20-25 वर्षांमध्ये केलेले आहेत. तर या प्रोजेक्ट्समध्ये अशी काही कामं आहेत का? किंवा असं एखादं काम आहे का? की जे तुम्हाला खूप मनापासून आवडलं आणि ज्याला आपण आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणू शकू, जे तुम्हाला नेहमीसाठी आनंद देणारं काम ठरलं. असं काही असेल तर आम्हाला सांगा? तिथं एक शिवाजी स्मारकचं काम केलेलं रेस्ट हाऊस जवळ. तो एक चांगला आहे. 2-3 वर्षा अगोदर एक मोठा बंगला केलाय दादासाहेब मोटकळे साहेबांचा. तो एक 10,000 स्क्वेअर फीट ग्राउंड फ्लोअर आहे. 10,000 स्क्वेअर फीट फर्स्ट फ्लोअर आहे. तर एक चांगले दोन्ही प्रोजेक्ट. याच्यात काही वेगळेपण केलेलं आहे का तुम्ही या बंगल्यामध्ये? हां, 50 बाय 70 फुटाचा एक हॉल ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये कॉलम वगैरे नाहीये. आणि वरती सेंटर प्लेसला ओपन टू स्काय आहे. ऑफिसचं वेगळं एंट्री आहे, घराची वेगळी एंट्री आहे. अशा प्रकारे हा बंगला तुम्ही एक वेगळ्या हां, दृष्टीने बांधलेला आहे. हां. तर जसं हे एक छान काम आहे, आनंद देणारं तुम्हाला साठी हे काम आहे. तसंच काम करत असताना कधी काही अडचण आली का?
आणि अडचण आली असेल तर तुम्ही त्याच्यावर कसं काय मात केलीत? अडचण तर नाही आली. आता डिजिटल असल्यामुळं थोडंसं कन्सल्टिंग वगैरे होत जाते. 2-3 लोकं सोबत असतात कामात. तेवढा प्रॉब्लेम येत नाही. साइटवर फक्त थोडं लक्ष ठेवावं लागते रेग्युलर. तर हिंगोलीमध्ये तुम्ही काम करता, जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा हिंगोली तालुका होता. आता हिंगोली जिल्हा झालेला आहे. पण या हो. जिल्ह्याचा अधिक विकास व्हावा किंवा हा जिल्हा विकसित सर्व दृष्टीने व्हावा, यासाठी जर काही विचार करायचा असेल, तर आपण काय कुठल्या दृष्टीने विचार केला पाहिजे जेणेकरून हिंगोलीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो? म्हणजे एखादा मोठा इंडस्ट्रियल युनिट आला पाहिजे इथं. एक त्या हिशोबाने एक सब युनिट ॲग्रीकल्चरचं युनिव्हर्सिटी वगैरे पण पाहिजे. कारण की पहिले इथं हिंगोलीला कापसाचं केंद्र मानायचो आम्ही 80-85 पर्यंत. हं. कापूस लई व्हायचा इथं. जिनिंग प्रेसिंग इथं 35 एक होती. आता 2च उरल्या. आता हळदीचं जास्त आहे इथं. महाराष्ट्रात सध्या हळदीचं नंबर 1 वर हिंगोली जिल्हा आहे. त्या दृष्टीने एक मदर डेअरी पण येणार आहे तिथं. इंडस्ट्री येऊनच हे होऊ शकते. प्रशासनाने यात काही पावलं उचलायला पाहिजेत, असं तुम्हाला वाटतं का? हां ना. आता लिगो सेंटर आलंय इथं. पण 29 किलोमीटर पर्यंत एअर रेंजवर काही तुम्ही ब्लास्टिंग वगैरे करू शकत नाही. तर तेही अडचण येऊ शकते पुढं. हं, हं. त्याच्या बघण्याच्या हिशोबाने सोबत याला पर्यायी व्यवस्था आतापासून करायला पाहिजे. बरोबर आहे सर. सर आत्तापर्यंत तुम्ही जी कामं केलीत, त्यात कुठल्या-कुठल्या प्रकारची कामं आपण हाताळलेली आहेत किंवा केलेली आहेत? कॉम्प्लेक्सचे कामं केलेत. रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत. जलेश्वर तलावचं सुशोभीकरण केलेलं आहे नगरपालिकेत. रोडचं, ट्रेनचे. म्हणजे बांधकामातले वेगवेगळे सगळे प्रकार हां, तुम्ही हाताळलेले आहेत. सगळ्या प्रकारची हां. कामं तुम्ही केलेली आहेत. मोठा अनुभव आहे सर तुमच्या गाठीशी 25-30 वर्षांचा अनुभव आणि शेकडो प्रोजेक्ट्स. या प्रोजेक्ट्सच्या अनुभवाच्या जोरावर आत्ता नवीन जी तरुण पिढी सिव्हिल इंजिनिअर होतीये, या क्षेत्रात येतीये, त्या नवीन तरुण पिढीला तुम्ही एक सीनियर सिव्हिल इंजिनिअर म्हणून काय सल्ला द्याल? सध्या मार्केटमध्ये आता जसं आर्किटेक्चर आहे, एम-आर्च आहेत. तर आता डिस्ट्रिब्युशन व्हायलेत. जसं डॉक्टरमध्ये आहेत. म्हणजे स्पेशलायझेशन. प्लॅनिंग अथॉरिटी समजा वेगळं आहे. सिव्हिल इंजिनिअरला आता कॉन्ट्रॅक्टरशिप असो किंवा स्वतःचा प्रोजेक्ट काही डेव्हलप करण्याकरता बिल्डर्ससारखं. तर आता म्हणजे प्लॅनिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअर मार्केटमध्ये तेवढं हे होणार नाही. असं कन्स्ट्रक्शन लाईनमध्येच त्यांना हे करावं लागणार आहे स्वतः. हं, हं. म्हणजे बांधकामामध्ये सिव्हिल इंजिनिअरला काम करावं लागणार आहे हं. आणि त्यांनी ते जर प्रामाणिकपणे केलं, चांगलं केलं, तर त्याला नक्कीच यश मिळू शकतं. खूप छान सर. आज सुनील चौधरी सर आपल्यासोबत आले. त्यांनी आपल्यासोबत हे सगळे अनुभव त्यांचे शेअर केले आणि बिल्ड आयकॉनच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या या अनुभवांच्या जोरावर आपल्यालाही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. सर आपले मनापासून आभार आहेत आणि आपल्याला आयकॉन स्टीलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.